नमस्कार मंडळी. पुढचा भाग सुरू करण्यापूर्वी कादंबरीतल्या पात्रांच्या नावाबाबत थोडी प्रस्तावना. या कादंबरीत पात्रांची नावं थोडी वेगळी पण विचारपूर्वक घेतली आहेत. 3 नावांच्या अर्थाचा इथे खुलासा करते. वैदेहीचे काका मिलिंद यांचा उल्लेख मिलिंदा असा केलेला आढळतोय. त्याचं कारण जहागीरदार कुटुंब त्यांना खूपच जवळचं मानतंय. पहिल्याच भागात अरुंधतींनी अगदी सुरुवातीला मिलिंद दादा असा उल्लेख केलेला आहे, पण नंतर मात्र मिलिंद दादा यांचा शॉर्ट फॉर्म मिलिंदा असा उल्लेख अधिक जवळचा वाटला, म्हणून त्या पद्धतीने तो पुढे नेला आहे. दुसरं नाव आहे वैदेहीच्या भावाचं विशांत. विशांत हे भगवान विष्णू यांचं एक नाव आहे. आणि तिसरं नाव आहे देवादेव. ते भगवान शंकरांचं एक नाव आहे. तशी स्पष्टीकरणाची गरज नव्हती, पण एखाद्या गोष्टीचा अर्थ कळतो तेव्हा ती गोष्ट अधिक जवळची वाटू लागते, म्हणून अर्थ सांगायचा उहापोह केला. आता आपल्या कादंबरीला सुरुवात करूया. भाग 3. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. माँसाहेब आल्याचं मिलिंदाने लांबूनच पाहिलं. तेही नुकतेच देवळात आले होते. वैदेही देवाचं दर्शन घेत होती. मिलिंदाने नजरेनेच ही वैदेही असं आईसाहेबांना सांगितलं. ती पाठमोरी होती, त्यामुळे आईसाहेबांना नीट पाहता आलं नाही, पण त्यांनी तेवढं धैर्य धरलं. दर्शन घेऊन मिलिंदा आणि वैदेही वळले. थोडे चालत पुढे आले. तेवढ्यात मिलिंदा म्हणाले, अरे वहिनी साहेब, तुम्ही इथे. मुद्दामूनच हा प्लॅन ठरलेला आहे असं मिलिंदांना दाखवायचं नव्हतं. आईसाहेबांनी सुद्धा त्याला चांगलीच साथ दिली. हो मिलिंदा, म्हटलं आज इथल्या देवळात दर्शनाला जाऊ. काल स्वप्नात इथल्या गणेशाने दृष्टांत दिला म्हणून आम्ही आलो, त्या म्हणाल्या. अरे वा वा, छानच. वैदेही त्या दोघांकडे पाहतच होती. वैदू, या वहिनी साहेब जहागीरदार. ते ऐकताच वैदेही गोंधळली. अगं पाया पड. मिलिंदा असं म्हणताच ती पटकन वाकली. अगं नको नको बाळा, पाया नको पडूस, ये अशी जवळ ये, असं म्हणून आईसाहेबांनी तिला जवळ घेतलं. ती जरा घाबरलीच. ही भेट अशी अचानक कशी घडली, तिला तर काही कळेच ना. अगदी गोड पोर आहे, आमच्या आरोही सारखीच. तेवढ्यात पटकन मिलिंदा म्हणाले, ती ओळखते आरोहीला, दोघी एकाच वर्गात आहेत ना. होय होय, आरोही आम्हाला सांगत होती अभ्यासात तू फार हुशार आहेस असं. त्या तसं म्हणाल्या तशी वैदेही थोडीशी हसली. बरं मला सांग, तुला खायला काय काय आवडतं ग? यात ना मी रव्याचे लाडू आणलेत, आवडतात तुला? तिने हो असं म्हटलं. आणि ना यात एक ड्रेस पीस आहे, एक छानशी साडी सुद्धा आहे. वैदेही त्यांच्याकडे पाहतच राहिली. नको नको, ती असं म्हणेपर्यंत वहिनीसाहेबांनी तिचा हात पुढे केला आणि त्या हातात हे सगळं सामान दिलं. बरं का, यात एक छोटासा बॉक्स पण आहे, त्यात शगुन म्हणून सोन्याचं पान आहे, तू जरूर घाल ते. वैदेही मिलिंदांकडे पाहतच राहिली. वहिनीसाहेब, इतक्यातच कशाला हे सगळं? मिलिंदा असं म्हणताच वहिनीसाहेब म्हणाल्या, किंतु परंतु तुम्हाला असतील मिलिंदा, आम्हाला नाही. आमचं पक्क ठरलंय आणि आम्ही जे ठरवतो ते कधीच बिघडू देत नाही, आत्मविश्वासाने वहिनीसाहेब म्हणाल्या. मिलिंदानी मग वैदेहीकडे पाहिलं आणि ते सगळं ठेव अशा अर्थाने पापण्यांची उघडझाप केली. कधीतरी आईबाबांबरोबर, मिलिंदांबरोबर आमच्या बंगल्यावर ये, वहिनीसाहेब म्हणाल्या. तिने फक्त मानेने हो असं सांगितलं. मग हळूहळू तिची चुळबुळ सुरू झाली. तिने घड्याळात पाहिलं. उशीर होतोय का, त्यांनी विचारलं. हो, लेक्चर आहे ना. बरं निघ तू, आमचाही ड्रायव्हर बाहेर आलाच असेल. आम्ही सुद्धा देवाचं दर्शन घेतो आणि पडतो बाहेर. मग वहिनीसाहेबांनी पुन्हा एकदा तिच्या डोक्यावर हात ठेवला. तिच्या गालावरून हात फिरवत एक गोड पापी घेतली. पायऱ्या उतरताना वैदेही म्हणाली, काका, तुझ्या मनात हे असलं कटकारस्थान होतं तर महाभारतात तो एक शकुनी मामा आणि या कलियुगात तू एक मिलिंद काका, बरोबर पासे टाकतोस. नाही ग वैदू, खरंच मला नव्हतं माहित त्या इथे येणार आहेत ते, तिची समजूत काढत मिलिंदा म्हणाले. अरे आता तरी खरं बोल रे. त्यांनी रव्याचे लाडू आणले, साडी आणली, ड्रेस पीस आणला, सोन्याचं पान आणलं, ते कसं काय मग? ते ऐकताच मिलिंदा थोडे गोंधळले आणि पटकन म्हणाले, अगं त्यांनी म्हटलं नाही का त्यांना दृष्टांत झाला म्हणून. दृष्टांत? मी येणार याचा? तिने रागानेच विचारलं. मग तिच्या डोक्यावर हलकीशी टपली मारत मिलिंदा म्हणाले, मग काय करावं आम्ही वैदू? खरं सांगितलं असतं तर तू आली असतीस का? नाही ना. तिने मग कमरेवर हात ठेवले. रागानेच काकाकडे पाहिलं. मग आता हे सगळं सामान तू घरी घेऊन जा.
मी काही युनिव्हर्सिटीत एवढी मोठी बॅग घेऊन जाणार नाही. अगं पण वैदू, मी ऑफिसला चाललोय. मग मी काय करू काका? मी नाही घेऊन जाणार, मी निघाले, असं म्हणत वैदही निघून गेली. मिलिंदा कंपनीत गेले. खरं तर बॅग गाडीमध्ये ठेवता आली असती, पण ड्रायव्हर बरोबर ती गाडी त्यांना पुन्हा घरी पाठवायची होती. म्हणून मग नाईलाजाने ती बॅग घेऊनच ते आत शिरले. देवादेव त्याच्या केबिनमधून मिलिंदांचीच वाट पाहत होता. मिलिंदा आधी स्वतःच्या केबिनमध्ये गेले. ती बॅग व्यवस्थित सेट केली आणि मगच ते देवादेवच्या केबिनमध्ये घुसले. गुड मॉर्निंग देव, मिलिंदा म्हणाले. गुड मॉर्निंग मिलिंदा, आज उशीर झाला तुला? देवादेवने मुद्दामूनच विचारलं. देवळात गेलो होतो. का? आज महत्वाचं काम सोडून असा कोणता नवस मागायचा होता देवाकडे? कुत्सितपणे देवादेवने विचारलं. अरे सहजच गेलो होतो. अच्छा, मग तेवढ्यातल्या तेवढ्यात कोणी भेटलं की नाही तिथे? देवने विचारलं. देवळात फक्त देव भेटतो, ओळखी पाळखीचे नातेवाईक नाही, रागानेच मिलिंदा म्हणाले. अच्छा, खरं सांग मिलिंदा, देवळात तुला आईसाहेब भेटल्या होत्या की नव्हत्या? ते ऐकताच मिलिंदा जरा हादरले. तू जासूसी करत असतोस काय रे आमची? त्यांनी सुद्धा रागानेच विचारलं. मी काहीही करेन, तू आधी खरं सांग, नव्हत्या भेटल्या आईसाहेब तुला? त्याने असं विचारतच मग मिलिंदा सुद्धा म्हणाला, नव्हत्या भेटल्या. अच्छा, मग सकाळी आईसाहेबांनी जी बॅग घरून आणली होती ती तुझ्या हातात कशी? तू तुझ्या केबिनमध्ये ती बॅग लपवून ठेवली आहेस, आहे की नाही? सांग खरं. ते ऐकताच मिलिंदांचं पितळ उघडं पडलं. देव, फार चिडतोस रे तू, तुला सगळं खरं सांगणारच होतो मी. मिलिंदांची चोरी आता पकडली गेली होती. गप्प बस, आता काही बोलू नकोस. तोंडावर पडलास म्हणून आता सारवासारव करतोयस ना? एक गोष्ट तुला सांगावीच लागेल. बस खाली. एका गावात 2 मित्र असतात. पहिला मित्र दुसऱ्या मित्राला विश्वासाने सगळं सांगत असतो. दुसरा मित्र ते सगळं ऐकूनही घेतो. आणि एक दिवस एक तिसरीच व्यक्ती दुसऱ्या मित्राला भेटते. मग तिसऱ्या व्यक्तीबरोबर संगनमत करून पहिल्या मित्राच्या विरुद्ध दुसरा मित्र कट शिजवतो. पहिल्या मित्राला ते कळतं आणि मग तो काय करतो माहितीये? मित्राशी सगळे संबंध तोडून टाकतो. विश्वासघात नेहमी वाईटच. गोष्टीचा मतितार्थ कळतोय ना तुला? देवादेवने रागानेच विचारलं. मिलिंदा खिशात हात घालून त्याच्याकडे पाहतच राहिले. हो, कळलं ना. काय कळलं? देवने विचारलं. हेच की शहाण्या माणसाने तुझ्या या फालतू गोष्टी ऐकू नये. वेळेचा चुराडा आणि मेंदूचा भुगा करण्यासारखं आहे ते. मिलिंदा असं म्हणताच देवला आणखीनच राग आला. खरंच गद्दार आहेस तू. उगीच मी तुला माझा माणूस समजत होतो, पण तू तर कटप्पा निघालास. बाहुबलीच्या पाठीत खंजीर खुपसणारा कटप्पा. बरोबर शिवगामीच्या बाजूने काम करतोयस तू. खरं तर देवादेव रागवला होता, पण त्याने दिलेल्या उपमा ऐकून मिलिंदांना हसू आवरेना. अरे हसू नकोस, तुझ्यावर आता माझा काडी इतका सुद्धा विश्वास उरलेला नाही मिलिंदा. मिलिंदा मग उठले. देवच्या जवळ गेले. त्याचे खांदे थोपटले. देव, तुझ्या मागे जरी मी एखादं काम केलं ना, तरी ते तुझ्या भल्याचंच असेल, हे माहितीये ना तुला? देवने मग त्याच्याकडे तिरप्या नजरेने पाहिलं. खरं सांग, कसलं काम होतं? काही लपवू नकोस हा. देवादेवने विचारलं. नाही लपवणार, अगदी खरं सांगतो. आईसाहेबांनी तुझ्या लग्नाचा विषय काढला होता ना, त्या संदर्भातच त्यांनी एक मुलगी पाहिली आहे तुझ्यासाठी. तिची भेट घडवून आणली. ते ऐकताच देवादेव उभा राहिला. काय? गोष्टी इतक्या पुढे गेल्या? नाही, तू समजतोस ना, त्याच्याही बऱ्याच पुढे गेल्या आहेत. कारण आईसाहेबांची पसंती झाली आता आणि लवकरच तुझी सुद्धा पसंती त्या करून देणार आहेत. मिलिंदा असं म्हणताच देवादेव चांगलाच हादरला. म्हणजे माझी पसंती त्याच ठरवणार? त्याने विचारलं. तसंच काहीसं. अरे याला काय अर्थ आहे? लग्न मला करायचंय ना, मी ठरवेन ना काय करायचंय ते. देवादेव म्हणाला. हो, पण तुला मुलगी शोधायला जी मुदत दिली होती ना, ती कालच संपली. आता जे काही पाहणार करणार ते आपल्या आईसाहेबच करणार. मिलिंदा असं म्हणताच देवादेव चांगलाच खवळला. अशी कोणती राजकुमारी पाहिली आमच्यासाठी त्यांनी? देवादेवने विचारलं. मग मात्र मिलिंदा शांत हसले. खरंच राजकुमारीच आहे ती आमच्या सगळ्यांची. ते ऐकताच देवादेव साशंक नजरेने मिलिंदांकडे पाहू लागला. होय देव, वैदही तिचं नाव, माझी पुतणी. अरे मिलिंदा, मी अजून प्रिपेअर नाही रे. अरे देव, काय प्रिपरेशन करायची आहे तुला? एक जोडी ड्रेस तर घ्यायचा आहे आणि स्टेजवर उभं राहायचंय. बाकी सगळी प्रिपरेशन आम्ही करू, मिलिंदाने समजावलं.
अरे त्या प्रिपरेशन बद्दल बोलत नाहीये रे मी. माझ्या मनाची तयारी नाहीये अजून लग्न करण्यासाठी. कसं समजत नाही तुला? देव म्हणाला. समजतंय मला देव. तू ज्या मानसिक भावनातून गेला आहेस, जात आहेस, या पुढेही जाणार आहेस, ते सगळं कळतंय मला. पण तू या क्षणी लग्न करणं जरूर आहे. एकतर आधी आधी तुझं लग्न झालं पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आई साहेबांची तब्येत पाहता तू उगीच वेळ काढणंही योग्य नाही, मिलिंदाने समजावलं. पण मिलिंदा, राधाबद्दल तुला सगळं माहिती आहे ना. मग दुसऱ्या एखाद्या मुलीशी ती गोष्ट मी कशी बोलणार? माझी अट तिला मान्य होईल का? ती माझ्याशी लग्न करायला तयार का होईल? हे बघ, मला कुणालाही फसवायचं नाही, देवादेव म्हणाला. हे बघ देव, आपण कुणालाही फसवणार नाही. वैदेहीला आपण सगळं खरं सांगणार आहे. मला खात्री आहे जी गोष्ट आपण तिला सांगू ती व्यवस्थित पद्धतीने ती समजून घेईल आणि या नात्यात पुढे जाईल. अरे राधाचं आणि तुझं नातं हे तिच्यासाठी खरं असलं तरी ते एक नाटकच आहे. आता परिस्थितीच तशी उद्भवली, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी करणं भागच आहे. तू तुझी जबाबदारी झटकू नकोस. ती झटकणं सुद्धा योग्य नाही. मी वैदेहीशी बोलेन, तू नको काळजी करूस. मी तिला सगळं खरं सांगेन. तुझ्यापर्यंत काही येऊ द्यायचो नाही मी, मिलिंदा म्हणाली. पण मग तुला वाटतं ती तयार होईल लग्नाला? देवने विचारलं. माहित नाही, होईलही कदाचित, मिलिंदा म्हणाले. ती होईल, पण माझं काय? अरे ज्या मुलीला मी कधी पाहिलं नाही, भेटलो नाही, त्या मुलीशी असं कसं लग्नाला तयार होऊ रे मी? देवने डोक्यावर आठ्या आणत विचारलं. अरे तू पाहिलंयस तिला, भेटलंयस तिला? मिलिंदा असं म्हणताच देवला आश्चर्य वाटलं. मी पाहिलंय? भेटलोय? कधी? त्याने विचारलं. अरे आरोही ताईंना कॉलेजमध्ये तू पिकअप करायला गेला होतास ना, तेव्हा एकदा तुमची भेट झाली होती, वैदेहीच मला म्हणाली. कधी रे? मला नाही आठवत. अलीकडे तर मी गेलेलो सुद्धा नाही. मागे कधीतरी एकदा गेलो होतो, पण कोणत्या मुलीची भेट झालेली आठवत नाही मला, डोक्यावर जोर देत देव म्हणाला. तुला ना देव, प्रॉफिट, शेअर, इनव्हॉइस, परचेस बिल या व्यतिरिक्त दुसरं कधी काही आठवलंय का? आमची वैदू बघ, बरोबर लक्षात ठेवलं तुला. तेवढ्यात मिलिंदांचा फोन वाजला. बरं देव, मी नंतर बोलतो तुझ्याशी, एक अर्जंट महत्वाचं काम आहे हा, असं म्हणून ते बाहेर गेले. देव मात्र न भेटलेल्या वैदेहीचा विचार करत राहिला. कोण आहे ही वैदेही? हिला आपण कधी भेटलो? काल आरूच्या मोबाईलवर हिचाच तर फोन आला होता. आरूला फोन करून विचारू का? नको नको, उगीच तिला या गोष्टीची भनक लागली तर उगीच चिडवाचिडवी सुरू करेल ती. आई साहेब ना फुकटचे व्याप मागे लावतात आमच्या. वैतागत मग त्याने समोरची फाईल उघडली आणि कामाला सुरुवात केली. पण डोक्यातून कधीच न भेटलेल्या वैदेहीचा विचार जात नव्हता. आज अचानकपणे युनिव्हर्सिटीत जाऊन आरोहीला भेटायच्या निमित्ताने वैदेहीला पाहून घ्यावं का? संकटाची पूर्वकल्पना असली की मग पुढच्या वेदना सहन करणं जरा सोपं जाईल. पण ही गोष्ट मिलिंदाला सांगायला नको. तो त्या वैदेहीला अगोदरच अलर्ट करून ठेवेल. ती कशी आहे, तिचा स्वभाव नेमका कसा आहे, हे मला तिच्या नकळतच जाणून घ्यायला हवं. देव स्वतःच्या मनाशीच बोलत होता. त्याने मग रिसेप्शनिस्टला फोन केला. आज महत्वाच्या काही मीटिंग्स नाहीत ना माझ्या? नाही सर, तशा काही नाहीत. बरं, मी जरा लवकर निघणार आहे. जी काही कामं असतील ती उद्यासाठी ठेवा. ओके सर. मग त्याने मिलिंदांना फोन केला. मिलिंदा, आज मी जरा लवकर निघतोय. का रे देव, तब्येत बरी नाही का? मिलिंदाने काळजीने विचारलं. नाही तसं नाही, आई साहेबांसाठी जरा डॉक्टरांकडे जायचंय, त्याने थाप ठोकून दिली. बरं बरं ठीक आहे, उद्या भेटू मग. ओके बाय, असं म्हणत देवने फोन ठेवला, गाडी काढली आणि युनिव्हर्सिटीच्या दिशेने निघाला. साधारण 1:30-2च्या सुमारास आरोहीचे सगळे लेक्चर संपतात एवढं त्याला माहीत होतं. युनिव्हर्सिटीच्या जवळपास पोहोचल्यानंतरच आरोहीला फोन करूया, उगीच लेक्चरमध्ये असेल तर उचलता यायचा नाही तिला. लेक्चर झालं. आरोही आणि वैदेही दोघी खाली आल्या. बरं वैदेही, आज ना मला माझ्या दादाबरोबर बाहेर जायचंय, तू पुढे हो हा, तो येईलच इतक्यात, आरोही म्हणाली. मी थांबते ना तुझ्याबरोबर, मुद्दामूनच वैदेही म्हणाली. आज पुन्हा तिला आरोहीच्या दादाला पाहायची संधी मिळणार होती. त्या दिवशी पाहिलं ते काही त्या नजरेने नाही, त्या दिवशी पाहिलं होतं ते आरोहीचा दादा या नजरेने, पण आज पाहायचंय ते. ईश, मनातल्या मनातच लाजली. आरोहीला खरं तर तिचा राग येत होता. अगदी चिकट आहे ही, जा म्हणते तरी जायची नाही, आरोही मनातल्या मनात म्हणाली. बरं, आपण इथून निघालो आणि ती आपल्या मागोमाग आली
आणि चुकून जरी हिने विशांतला पाहिलं तरी प्रॉब्लेम होणार. काय करायचं काही कळत नव्हतं. पण काय ग आरोही, अलीकडे तुमचे ड्रायव्हर काका येत नाहीत तुला आणायला? तुझे दादाच येतात सारखे सारखे, मुद्दामूनच वैदेहीने विचारलं. आता हिला काय सांगायचं? अगं बावळट, तो माझा नाही तुझा दादा आहे. मनातल्या मनात आरोहीची बडबड चालू होती. मग आरोहीने थाप ठोकून दिली. अगं हो, एक गोष्टच तशी आहे. गेल्या आठवड्यात ना मी लायब्ररीमध्ये गेले होते, तेव्हा कोणीतरी दुसऱ्या स्ट्रीममधला मुलगा मला नाव विचारत होता. माझं नाव काय, मी कुठे राहते, काय करते, सगळं सगळं विचारत होता. आणि त्यानंतर त्याने माझा पाठलागच केला ना. मला भीती वाटली ग, म्हणून दादाला म्हटलं की थोडे दिवस मला न्यायला ये म्हणून. म्हणजे अजून त्या मुलाबद्दल दादाला मी तसं काही बोलले नाही, फक्त माझ्या सेफ्टीसाठी त्याला इथे बोलावून घेतलं. वाटेल ती थाप आरोहीने ठोकून दिली. काय सांगतेस? मला का सांगितलं नाहीस हे आधी? कसा दिसतो तो मुलगा? वैदेहीने काळजीनेच विचारलं. अगं सांगून उगीच तुझं तरी टेन्शन कशाला वाढवायचं, म्हणून नाही सांगितलं. आणि दिसायला म्हटलं तर उंच धिप्पाड आहे, थोडासा सावळा आहे, डोळ्यावर ना बऱ्याचदा गॉगल लावतो, चेहरा सतत ताणलेला असतो, कपाळावर आठ्या. चालत चालत दोघी गेटपर्यंत पोहोचल्या. पलीकडच्या बाजूला देवादेवने आपली गाडी थांबवली होती. तो आरोहीलाच शोधत होता. तेवढ्यात आरोहीचा फोन वाजला. विशांतचा फोन आला. तिने फक्त व्ही या अल्फाबेटवरच नाव सेव्ह केलं होतं. कुणाचा फोन आहे? वैदेहीने मुद्दामूनच विचारलं. अगं दादाच आहे. मनातल्या मनात ती म्हणाली, माझ्या नाही तुझ्या. हां बोल दादा. अगं मी विशांत बोलतोय. हां हां कळलं, बोल ना. अच्छा, बाजूला वैदू आहे का? विशांतने विचारलं. हो आलास तू? मी पण आले. तिथेच थांब, मी आले, आरोही म्हणाली. त्याच दरम्यान देव पण आरोहीला फोन करत होता, पण नेमका तिचा फोन विशांतशी बोलत असल्यामुळे एंगेज लागला. कुणाशी बोलते ही मुलगी, असं म्हणत त्याने नजर वर उचलली आणि त्याचं लक्ष समोर उभ्या असलेल्या आरोहीवर गेलं. अरेच्चा, ही काय समोर आरोहीच आहे. त्याने गॉगल हलकासा बाजूला करत डोळे किलकिले करून पाहिले. ती तिच्या मैत्रिणीबरोबर बोलत बोलत पुढे येत होती. गाडी पार्क करून तो उतरून तिला हात दाखवणार तेवढ्यात मिलिंदांचा फोन वाजला. अरे या मिलिंदाचं काय आता मध्येच? वैतागत देवादेवने फोन उचलला. काय रे मिलिंदा? अरे देव, आदिराज लवकर जायचं म्हणतोय. का? देवने काळजीने विचारलं. पर्सनल कारण आहे असं म्हणाला. हां, त्याची पर्सनल कारणं माहिती आहेत मला. त्याला सांग आज कुठेही जायचं नाही म्हणून. देव रागानेच म्हणाला. अरे ते मी कसं सांगणार? मग देवादेव एक क्षण शांत झाला. किती वाजता जायचं म्हणतोय? 4 वाजेपर्यंत. अच्छा, मग तू काही बोलू नकोस, तोपर्यंत मी परत ऑफिसला येतोच. तुझं डॉक्टरांचं काम झालं? मिलिंदाने विचारलं. अजून नाही रे, होईल. ठेव सध्या फोन, येतो मी तिकडे. इकडचं काम आटपलं की लगेच येतो तिकडे, देवादेव म्हणाला. एवढं म्हणून त्याने पुन्हा पाहिलं तर आता आरोही गायब झाली होती. त्याने किती फोन केले पण फोन लागतच नव्हता. जणू काही हिने एरोप्लेन मोडवर फोन टाकलाय. एवढ्यातल्या एवढ्यात कुठे गेली ही? तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याबरोबर बोलत असलेल्या त्या मुलीकडे गेलं. ती मुलगी गजरे घेत होती. ही बहुतेक हिची मैत्रीणच दिसते, हिलाच विचारायला हवं. घाईघाईने मग त्याने रस्ता क्रॉस केला आणि त्या मुलीकडे पोहोचला. एक्सक्यूज मी. हां बोला, वैदेहीने विचारलं. तुम्ही मगाशी ज्या मुलीबरोबर बोलत होता ना, ती मुलगी कुठे गेली? देवादेवने विचारलं. ते ऐकताच वैदेहीचे डोळे एकदम मोठे झाले. आपण कोण? आणि कुठल्याही अनोळखी मुलीबद्दल अशी चौकशी करायला काही लाज बीज वाटत नाही का हो आपल्याला? ते ऐकताच देवचा चेहरा ताणला गेला. कपाळावर आठ्या पडल्या. हां, आरोहीने ज्या लबाड मुलाबद्दल सांगितलं होतं तो हाच दिसतोय. उंच, सावळा, चेहरा ताणलेला, कपाळावर आठ्या, आणि हो, डोळ्याला गॉगल सुद्धा आहे. हा तोच गुंड असणार याची वैदेहीला खात्री पटली. म्हणजे तिने ती पटवून घेतली. हे पहा, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मी तिचा लावलाय तुम्ही? हे पहा, ती गेली, तिच्या भावाबरोबर गेली. आणि तुम्हाला माहीत नसेल तर आत्ताच सांगून ठेवते, तिचा भाऊ गुंड आहे, गुंड, प्रतिष्ठित गुंड. सॉरी, प्रतिष्ठित नाही, काय म्हणतात तो त्याला? तिने गोंधळून त्यालाच विचारलं. कुविख्यात. तोही बिचारा भाबडेपणाने बोलून गेला. हां बरोबर, तेच ते. आता त्याने मर्डर केली आहे का ते माहीत नाही, पण एवढं मला माहिती आहे की 4 हाफ मर्डर आहेत त्याच्या नावावर. तुमच्यापेक्षा सुद्धा आडदांड धिप्पाड आहे तो.
रोज 12 अंडी खातो. 2 कोंबड्यांचा खुराक लागतो त्याला. म्हणजे त्याच्या ताकदीची कल्पना तुम्हाला आता आलीच असेल. अहो, अशा भुरकट फुरकट पोरांना आपल्या सिगारेटच्या धुरळ्याबरोबर उडवतो तो. तुम्हालाही येत नसतील एवढ्या शिव्या येतात हा त्याला. गुंडगिरी मारामारी करण्यात PhD केली आहे त्याने. या युनिव्हर्सिटीमधून नाही, त्या तसल्या वेगळ्या युनिव्हर्सिटीमधून. म्हणजे समजलं ना तुम्हाला. त्याला घाबरवण्याचे ती पूर्ण प्रयत्न करत होती. तिच्या त्या मूर्खासारखं बोलण्यावर देव वैतागला. गप्प बसाव आणि विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या. आरोही कुठे आहे? वैतागत त्याने विचारलं. त्याच्या त्या तशा हुशाऱ्या पाहून वैदई सुद्धा मोठ्यानेच म्हणाली, सांगितलेलं कळत नाही का हो तुम्हाला? ती तिच्या मोठ्या भावाबरोबर गेली घरी. देवला आता राग आला होता. डोकं शांत ठेवत तो म्हणाला, बरं, मला तुमचं नाव कळेल का? हां, आता आरोहीकडे डाळ शिजत नाही तर लगेचच माझ्याकडे मोर्चा वळवलात. अहो, माझाही भाऊ डेंजरच आहे. तिच्या भावा इतका नाही, पण समोरच्याची 2-4 हाडं खिळखिळी करू शकतो तो. मला कळत कसं नाही हो? तिच्या बोलण्याने देव आता जाम संतापला होता. अगदी क्रॅक आणि नॉनसेन्स आहे ही मुलगी, असं म्हणत तो वळला. रस्ता क्रॉस केला आणि आपल्या गाडीत जाऊन बसला. क्रॅक मी नाही, तुम्हीच आहात. म्हणून तर असले नॉनसेन्स प्रश्न मला विचारत होता. खरं तर अहोजाहो करायची पण तुमची लायकी नाही, पण माझ्यावर संस्कार चांगले आहेत ना, म्हणून मी करतेय. ती स्वतःशीच फुटफुटली आणि तिच्या कामाला लागली. आज देवच्या तावडीतून आरोही थोडक्यात बचावली होती आणि बिचारी वैदई मात्र विनाकारण सापडली होती. वैतागत देव पुन्हा ऑफिसमध्ये आला. तो थेट मिलिंदांच्या केबिनमध्ये शिरला. काय झालं रे? आधी काय म्हणत होता? त्याने विचारलं. अरे, लवकर जायचं असं आत्ताच सांगून गेलाय पुन्हा मला. कुठे तो? त्याच्या केबिनमध्येच असेल, मिलिंदा म्हणाले. तसं मग तरा आदिराजच्या केबिनमध्ये देवादेव गेला. दरवाजा नॉक करतच तो आत आला. आदिराज फोनवर बोलत होता. दादाला असं अचानक रागवलेलं पाहून तो सुद्धा थोडा थबकला. मिस्टर शर्मा, मी करतो तुम्हाला नंतर फोन, असं म्हणत आदिराजने फोन ठेवून दिला. लवकर का जायचंय तुला? रागानेच देवने विचारलं. एक पर्सनल काम होतं, थंडपणे आदिराज म्हणाला. कसलं पर्सनल काम? तुझी सगळी पर्सनल कामं माहिती आहेत मला. मगाशी भेटलेल्या त्या मुलीचा राग आता बाहेर पडत होता. थोडक्यात काय, वड्याचं तेल वांग्यावर निघत होतं. अरे, पण तुला चिडायला काय झालं एवढं? म्हटलं ना पर्सनल काम आहे माझं म्हणून. काम सांगितल्याशिवाय सोडणार नाही मी तुला. देव असं म्हणाल्यावर आदिराजने त्याच्याकडे आश्चर्यानेच पाहिलं. ही काय पद्धत आहे? आदिराजने विचारलं. माझं सोड, तुझं काय काम आहे ते आधी सांग. देवने विचारलं. आज आईसाहेबांचा वाढदिवस आहे, त्यांच्यासाठी साडी घेऊन जायची आहे. वेळ मिळाला तर त्यांना तळ्यावर पण घेऊन जायचंय. तिथे गेल्यावर त्यांना छान वाटतं म्हणून, आदिराज म्हणाला. ते ऐकताच मग एकदमच देवादेवचा राग शांत झाला. आज आईसाहेबांचा वाढदिवस आहे? त्याने मोबाईलमध्ये डेट पाहिली. ओ शेट, सॉरी. ठीक आहे, आपण एकत्रच जाऊ. तुझी गाडी ऑफिसमध्येच ठेव तू, देव म्हणाला. तू माझ्याबरोबर येणार? साडीची शॉपिंग करायला वेळ लागेल. चिडचिड तर करणार नाहीस ना तिथे? आदिराजने आधीच विचारून टाकलं तसा देव हसला. नाही करणार आधी. ठीक आहे, आधी म्हणाला. तसं देवने मागे वळून पाहिलं आणि त्याच्याकडे पाहून एक छान स्माईल दिली. कितीतरी दिवसांनी दोघा भावांमध्ये छोटंसं का होईना संभाषण झालं होतं. काय रे विशांत, तुझी बहीण म्हणजे अगदी धन्य आहे बाबा. अरे, मला सोडतच नव्हती. शेवटी सांगितलं माझा भाऊ भडकलाय म्हणून निघते मी. तिचा हात सोडवून पळत पळत आले शेवटी मी. ते ऐकून विशांतला हसू आलं. मग बहीण कुणाची आहे? विशांत म्हणाला. बरं चल, एका छानशा हॉटेलमध्ये जाऊ. फार वेळ नाही माझ्याकडे, परत ऑफिसला जायचंय. थोडा वेळ गप्पा मारू. मग ते जवळच्या हॉटेलमध्ये गेले. मला सांग आरोही, आपल्या या नात्याबद्दल तुला नेमकं काय वाटतं ग? खरं खरं सांग हं. विशांतने विचारल्यावर ती एकदम शांत झाली. विशांत, त्या दिवशी जागृतीच्या पार्टीमध्ये आपण भेटलो. अगदी त्याच क्षणी मला तू आवडला होतास. त्यानंतर पिकनिकला भेट झाली. तुझं बोलणं वागणं आवडलं मला. तुझे विचार कळले. इतर मुलांसारखं अजिबात ॲटिट्यूड नाही तुला. तू तुझ्या घरच्यांची, बहिणीची एवढी काळजी घेतोस हे तुझ्या बोलण्या वागण्यातून जाणवलं. आणि मग असं वाटू लागलं की मला सुद्धा असंच केअरिंग पार्टनर हवाय, काळजी घेणारा जोडीदार हवाय. तुला माहिती आहे विशांत, माझ्या घरी माझे सगळेच लाड करतात. माझे आबासाहेब म्हणजे माझे बाबा खूप लाड करायचे माझं. मी जे काही सांगेन ते सगळं आणून द्यायचे. आईसाहेबांपेक्षा मी आबासाहेबांबरोबरच जास्त अटॅच होते. ते अचानकच सोडून गेले रे आम्हाला. मग माझ्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली.
तसे माझे दोन्ही भाऊ, माझे दोन्ही दादा खूप चांगले आहेत. आदी दादा तर अगदी फ्रेंडली आहे. देव दादा खूप स्ट्रिक्ट आहे. म्हणजे मी कुणाशी बोलते, कुणाशी फ्रेंडशिप करते, माझ्या कोण कोण मैत्रिणी आहेत, कोण मित्र आहेत, हे सगळं तो विचारत असतो. त्याच्याशी बोलताना भीती वाटते. तो चिडला ना की मग काही खरं नाही. चिडल्यावर तो कुणाचंच ऐकत नाही, अगदी आईसाहेबांचं सुद्धा नाही. म्हणून तुला भेटताना पण खूप भीती वाटत होती. सतत असं वाटत होतं की नेमकं देवदादा तिथे येईल आणि आपल्याला पाहिल. पण नशीब असं काही घडलं नाही. उगीच कुणी डिस्टर्ब करायला नको म्हणून फोन सुद्धा एरोप्लेन मोडवर टाकलाय मी. मला तुला सांगायचं होतं की मला तू आवडतोस आणि मला तुझ्याशी. एवढं बोलून ती थांबली. माझ्याशी काय? लग्न करायला आवडेल माझ्याशी? विशांतने विचारलं. ती लाजली आणि मानेनेच हो असं सांगितलं. पण माझ्याबद्दल तुला काय माहिती आरोही? जागृती आपल्या दोघांची कॉमन फ्रेंड आहे. तिने जेवढं सांगितलं तेवढंच तुला माहिती असेल ना? आज मी सगळं सांगतो. सगळ्यात आधी मी निर्व्यसनी आहे. सिनियर इंजिनियर म्हणून अल्फाटेकमध्ये काम करतो. पगार तसा बरा आहे. पण तू जेवढी श्रीमंत आहेस ना तेवढे आम्ही श्रीमंत नाही. आमचं घर मोठं आहे पण आमची जॉईंट फॅमिली आहे. माझे आई बाबा, मी, वैदही, माझे काका काकू आणि त्यांचा मुलगा विराज, आम्ही एवढे सगळेजण राहतो. माझे बाबा तसे स्ट्रिक्ट आहेत पण काका अगदी फ्रेंडली आहे. माझ्या बाबांचं टेक्स्टाईल शॉप आहे. काका मात्र डीजे इंडस्ट्रीजमध्ये कामाला आहे. ते ऐकताच आरोही पटकन ओरडली. काय? डीजे इंडस्ट्रीजमध्ये? अरे म्हणजे आमचीच कंपनी, धनंजय जहागीरदार, आमच्या आबासाहेबांचं नाव आहे ते. काय? विशांसाठी हा पुन्हा एक आणखीन धक्का होता. पण मग तुझ्या मातोश्रींना पाहिलंय मी. आमच्या घरी त्या एकदा आल्या होत्या. चेहरा फारसा लक्षात नाही पण काका मध्ये मध्ये सांगत असतो त्यांच्याबद्दल काहीतरी. तुझ्या काकाचं नाव काय? आरोहीने विचारलं. मिलिंद प्रधान. काय? मिलिंदा तुझा काका आहे? तू ओळखतेस त्याला आरोही? हो. अरे आमच्या आबासाहेबांचा खास माणूस आहे तो. आणि आता दादाचा सुद्धा. दादाचं तर त्याच्याशिवाय पान हलत नाही. मिलिंदा बऱ्याचदा आमच्याकडे येतात. आम्ही त्याला अरे तुरेच करतो. पण आमचं तुमच्याकडे येणं जाणं नाही तसं, ती म्हणाली. पण आता होऊ शकेल की? डोळे मिचकावत तो म्हणाला तशी ती लाजली. पण मला सांग, आपल्या लग्नाला तुझ्या घरचे तयार होतील? कारण आता तर तू डीजे इंडस्ट्रीजची मालकीण म्हटल्यानंतर मलाच धडकी भरलीये, तो म्हणाला. असं नको रे म्हणूस विशांत. मला ना त्या श्रीमंतीचा, त्या जहागीरदारीचा कधी कधी फार कंटाळा येतो. फार मोठेपणा असतो त्यात. मला ना मोकळं राहायचंय. कुठे वाटलं तर फिरायला जाता यायला हवं. रस्त्यावर उभं राहून पाणीपुरी खाता यायला हवी. कुणाशीही बोलता यायला हवं. मैत्री करता यायला हवी. वाटेल तिथे नोकरी करता यायला हवी. याच्याशी बोलायचं नाही, तसं वागायचं नाही, ही बंधनं नको आहेत मला. आय होप तुझ्या घरी तसंच मोकळं वातावरण असेल ना? तिने विचारलं. हो, त्या बाबतीत काही काळजी करू नकोस. आम्हा दोघांना तर तशी मोकळीक आहेच, पण वैदहीला सुद्धा खूप स्वातंत्र्य आहे. माझे बाबा तसे शिस्तीचे आहेत, पण छोट्या मोठ्या गोष्टीत त्यांचा तसा इंटरफिअरन्स नसतो. माझी आई प्रेमळ आहे आणि काकू पण अगदी गोड आहे. आणि मिलिंद काकाला तर तू ओळखतेसच. त्याच्यासारखा जॉली माणूस जगात दुसरा नसेल. येणाऱ्या सुनेचं घरात कौतुकच होईल. सगळेजण तिच्यावर प्रेम करतील. हो, थोडीफार शिस्त आमच्याही घरात आहे, पण तुला ती पेलवणारीच असेल. हळूहळू तसं सगळं कळेलच तुला. तेवढी काळजी करू नकोस. खरं तर मला तुझ्या घरातल्यांची काळजी वाटते. ते मला ऍक्सेप्ट करतील का? आणि तू आता तुझ्या मोठ्या भावाबद्दल, दादाबद्दल सांगितलं ते ऐकून तर जास्तच भीती वाटू लागलीये मला, विशांत म्हणाला. आदिदादा आणि आईसाहेब दोघांना मी कन्व्हिन्स करू शकेन असं वाटतंय. प्रश्न फक्त देव दादाचा आहे. बघू, त्याला कन्व्हिन्स करायला देव माझ्या मदतीसाठी कुणीतरी पाठवेलच, खात्री आहे मला, ती म्हणाली. बरं, चल निघूया आता. उशीर झालाय. तुलाही निघायला उशीर होत असेल ना? मी सोडू तुला बाईकवरून? तशी ती म्हणाली. नको नको, तू जा. उगीच बाईकवर कुणीतरी पाहिलं तर प्रॉब्लेम होतील. मी ऑटोने जाईन. तिने पटकन ऑटो केली आणि ओकेजन केक शॉप समोर थांबवली. आईसाहेबांसाठी केक घेतला, बुके घेतला आणि मगच ती घरी आली. रामू काका, आईसाहेब कुठे आहेत? त्यांच्या खोलीत आराम करतायत बेबी, रामू काका म्हणाले. बरं, हा केक फ्रीजमध्ये ठेवा. बुके मात्र ती स्वतःच्याच रूममध्ये घेऊन गेली. ती फ्रेश झाली आणि रूममध्ये अभ्यासासाठी बसली. पण अभ्यासात लक्ष कुठे लागत होतं? सारखा सारखा विशांतचा चेहरा आठवत होता. अगदी तिने पाहिलेल्या स्वप्नातल्या राजकुमारासारखाच होता तो. हँडसम, गोरापान, छान, बोलण्यात सुद्धा किती लाघवीपणा.
गाडीचा हॉर्न वाजला तसं तिने खिडकीतून पाहिलं. देवदादाची गाडी. तिने घड्याळात पाहिलं. आता तर फक्त 5च वाजतायत. एवढ्या लवकर कसा आला हा? आणि हे काय, याच्याबरोबर आदिदादा सुद्धा? तिला आश्चर्य वाटलं. गेले कित्येक दिवस ते एकमेकांशी धड बोलतही नव्हते आणि आज एकदम एकत्र कसे आले? आई साहेबांसाठी सगळ्यात मोठं बर्थडे गिफ्ट हेच असणार आहे. तिला जरा बरं वाटलं. धावतच ती बाहेर आली. अरे दादा, आज एवढ्या लवकर? तिने विचारलं. आईसाहेबांचा बर्थडे नाही का? मग त्यांच्यासाठी गिफ्ट आणायला गेलो होतो. तुझ्या लक्षात आहे की नाही? देवादेवने विचारलं. म्हणजे काय दादा, मी तर केक सुद्धा घेऊन आले. बघू ना तुम्ही काय गिफ्ट आणलंय ते. तिने बॅग उघडली. पाहते तर 2 छान साड्या होत्या. आईसाहेबांना नक्की आवडणार या साड्या. ती म्हणाली. तुम्ही दोघे एकत्र खरेदीला गेला होतात? तिने भीतभीतच विचारलं. हो, आदी म्हणाला. बरं, मी माझ्या खोलीत आहे. जरा रामू काकांना सांग मला गरमागरम कॉफी द्यायला. असं म्हणत आदिराज त्याच्या खोलीत निघून गेला. देव मात्र सोफ्यावर 2 मिनिटं तसाच शांत बसला. आज आपण विनाकारणच हायपर झालो. आदिला बिचारायला आईसाहेबांसाठी शॉपिंग करायची होती आणि आपण समजलो की त्याला. पण आपलं हे भडकणं त्याच्या चांगल्यासाठीच आहे. तो जे करतोय ते बरोबर नाही. चुकतोय तो. फार मोठ्या संकटात अडकेल कधीतरी. तो अडकू नये म्हणूनच आपली सगळी धडपड चाललेली असते. पण त्याला कोण समजवणार? असो, आजच्या दिवशी हे सगळे विचार नको. देवदादा, तुला ही चहा कॉफी काही सांगायची आहे का? आरोहीच्या प्रश्नाने तो भानावर आला. नको, मला नको. बरं, असं म्हणत ती वळली. तेवढ्यात देवादेवने तिला थांबवलं. ए थांब ग जरा. मला सांग, तू आज कॉलेजमधून किती वाजता घरी आलीस? ते ऐकताच तिचं हृदय धडधडू लागलं. नेहमीप्रमाणे आले, ती म्हणाली. म्हणजेच किती वाजता? थोडा उशीर झाला. तिने पुन्हा इरिलेव्हंट उत्तर दिलं. किती वाजता असं विचारलंय मी. तो म्हणाला. 3:30-4 वाजता. नक्की आठवून सांग. 3:30 की 4? 3:45. ती म्हणाली. उशीर का झाला? अरे, बर्थडेचा केक घ्यायचा नव्हता का? त्याला इतका उशीर? आणि मला सांग, तुझा फोन का लागत नव्हता? देवादेवने विचारलं. तू करत होतास फोन? तिने भीतभीत विचारलं. हो, म्हणूनच विचारतोय ना मी. अरे, चुकून तो एरोप्लेन मोडवर गेला होता. ती म्हणाली. तसं तो जास्त भडकला. चुकून? मग तिने मोठा आवंडा गिळला. सॉरी. ती आता घाबरली आहे पाहून मग तोही शांत झाला. ठीक आहे, जा. दादा असं म्हणाल्यावर तिचा जीव भांड्यात पडला. तिने 2 पावलं पुढे टाकली. तेवढ्यात त्याने पुन्हा थांबवलं. अगं थांब. मला एक सांग, तुझ्याबरोबर आज युनिव्हर्सिटीच्या गेटच्या बाहेर जी मुलगी बोलत होती ती कोण आहे? आता मात्र आरोही चांगलीच घाबरली. तू पाहिलंस आम्हाला? तिचं डोकं आता भलत्याच दिशेने चाललं होतं. हो, तुम्ही दोघी उभ्या होतात. मी गाडीच्या बाहेर येऊन तुला हाक मारणार तेवढ्यात तू कुठेतरी निघून गेलीस. मी त्या मुलीला विचारलं तर त्या मूर्ख मुलीने माहिती तर दिली नाहीच. उलट काहीतरी मूर्खासारखंच बोलत बसली. मला म्हणाली, मी आरोहीची चौकशी का करतोय? माझा आणि तिचा संबंध काय? तिचा मोठा भाऊ खूप डेंजर आहे. काय म्हणे, कुविख्यात गुंड आहे. माझ्याबद्दल मलाच असं का सांगत होती ती? ते ऐकून आरोही जरा गोंधळली. तिच्या लक्षात आलं की आपण वैदेहीला एका मुलाबद्दल थाप मारली होती आणि तिला वाटलं असणार दादा म्हणजे तोच गुंड मुलगा आहे. आता आणखीन गोंधळ नको म्हणून ती पटकन म्हणाली. मला काय माहिती असं का म्हणाली? तिचं काहीतरी कन्फ्युजन झालं असेल. तसं तू सगळ्यांवर दादागिरी करतोस हे खरं आहे, पण तू गुंड कुठे आहेस? ती असं म्हणताच देवादेवने तिच्याकडे जरा रागानेच पाहिलं. आपण काहीतरी चुकीचंच बोलून गेलो असं वाटून मग तीही शांत झाली. देवला हळूहळू वैदेहीबद्दल विचारायचं होतं. आरू, मला एक सांग, तुमच्या वर्गात किती मुली आहेत? बऱ्याच आहेत. अच्छा, मग कुणाकुणाला ओळखतेस तू? 4-5 मुलींची नावं सांग बघू. भारती, मनीषा, मनोरमा, प्राजक्ता, श्यामला, जान्हवी. एवढं म्हणून ती थांबली. हां, आणखीन सुद्धा असतील ना? पण एवढ्या सगळ्या मुलींची नावं विचारून तू काय करणार आहेस? तिने आश्चर्यानेच विचारलं. देव पण मग गोंधळला. सहजच विचारलं. या सगळ्या तुझ्या मैत्रिणी आहेत? त्याने विचारलं. नाही, तशी फार कुणाची मैत्री झाली नाहीये माझी. फक्त ती एवढी बोलणार तोच आईसाहेब बाहेर आल्या. अरे देव, आज तुम्ही दोघे लवकर कसे? आणि रामू काका सांगत होते तुम्ही दोघं एकत्र आलात, एकाच गाडीने आलात. खरी आहे का ही गोष्ट? आईसाहेबांनी आनंदाने विचारलं. हो आईसाहेब, आलो एकत्र. एकमेकांशी बोलत नसलो तरी एकमेकांचे दुश्मन नाही आम्ही.
देव म्हणाला. खरं सांगू देव, माझ्या बर्थडेची काही ना काही तयारी तुम्ही केलीच असणार, माहिती आहे मला. काहीतरी गिफ्ट सुद्धा घेऊन आला असाल. पण तुम्ही दोघं बोलायला लागलात, हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट आहे, असं म्हणत आईसाहेब त्याच्या बाजूला येऊन बसल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. आता त्या दोघांचं बोलणं चाललं आहे पाहून आरोही तिथून निसटली. तुमच्यासाठी माझ्या आणि त्याच्या पसंतीने साडी आणली आहे, पण तरीही आणखीन काय हवंय तुम्हाला, सांगा ना मला, आग्रह करत देव आईसाहेबांना म्हणाला. आईसाहेब थोड्या हसल्या आणि म्हणाल्या, सून हवी आहे आम्हाला, द्याल आणून. मग आईसाहेबांचा हात हातात घेत देव म्हणाला, ती आम्ही कुठून आणून देणार, ती तुम्ही तुमचीच आणणार, माहिती आहे आम्हाला. देवादेवचं बोलणं ऐकून आईसाहेब थोड्या गोंधळल्या. अरे, असं काय म्हणतोस? लग्न तर तुलाच करावं लागणार ना, बायको तुलाच घेऊन यावी लागेल, आम्ही कुठून आणणार? हो, मग आज तुम्ही गणपतीच्या देवळात दुर्वांची जुडी आणायला गेला होतात का? नजर रोखत देवने विचारलं. तशा आईसाहेब कावऱ्या बावऱ्या झाल्या. मिलिंदाच्या तोंडात जराही तीळ भिजत नाहीत. त्याने सांगितलं ना तुला? देव हसला. पण खरं सांगू देव, अगदी गोड मुलगी आहे रे, अगदी हसरी, निरागस, सोज्वळ, शांत, जशी आम्हाला हवी होती ना तशीच. तू तिला पाहिलंस ना की नकार द्यायचा विचार सुद्धा तुझ्या मनात येणार नाही. इतकी लाघवी पोर आहे ती. मला सांग, कधी भेट करूया तिची? आईसाहेबांनी विचारलं. मी भेटून काय करणार आहे? ठरवणार तर सगळं तुम्हीच. थोड्या रागानेच देव म्हणाला. असं का म्हणतोस? राहिलं, आता यापुढे आम्ही अजिबातच विषय काढणार नाही, लटक्या रागाने आईसाहेब म्हणाल्या. तसा तो पुन्हा एकदा हसला. आईसाहेबांच्या खांद्यावर हात टाकून म्हणाला, आधी उद्या चेकिंग होईल, डॉक्टर काय म्हणतायत ते पाहू, पाहण्याचा कार्यक्रम नंतर. हे आता मध्येच काय काढलंस देव? आईसाहेबांनी रागानेच विचारलं. हे मध्ये नव्हतंच, हे आधीच ठरलं होतं. या बाकी सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही उत्साहाने करतात ना, त्या मध्ये मध्ये घुसवत आहात तुम्ही. तब्येतीच्या बाबतीत अजिबात हेळसांड नको हा आईसाहेब. उद्या सकाळी हॉस्पिटलला जातोय आपण. आईसाहेब हसल्या. नकार द्यायचं काही कारणच नव्हतं. आज सगळं त्यांच्या मनासारखं घडलं होतं. सकाळी वैदेहीची भेट झाली होती. देव आणि आधी बोलायला लागले होते. मुख्य म्हणजे देव वैदेहीला भेटायला तयार झाला होता. अपेक्षेपेक्षा वाढदिवस खूपच छान गेला होता. आज पहिल्यांदाच बेडवर पडल्या पडल्या देवला झोप आली नाही. न पाहिलेल्या वैदेहीचा चेहरा सारखा सारखा समोर येत होता. गंमत म्हणजे युनिव्हर्सिटीत भेटलेल्या त्या क्रॅक मुलीचा चेहरा सारखा सारखा आठवत होता. तिचं बोलणं ऐकून हसू पण येत होतं आणि गंमतही वाटत होती. रात्री अभ्यास वगैरे आटपून वैदेही मोबाईल पाहत होती. तेवढ्यात विराज तिच्या रूममध्ये आला. वैदुताई, आत येऊ का? त्याने विचारलं. विरू, ये ना रे, काय हवं होतं? तिने विचारलं. असंच आलो ग, कंटाळा आला म्हणून आलो. ये ना, बस, ती म्हणाली. मला सांग, कसं चाललंय तुझा अभ्यास? तिने काळजीने विचारलं. काही खास नाही. विशुदादा तसं म्हणत होता मी अभ्यास घेतो म्हणून, पण काही कळलं नाही ना तर सारखं सारखं मारतो ग तू. तू घेशील माझा अभ्यास? त्याने विचारलं. हो, घेईन ना, उद्यापासून सुरू करू हं, ती म्हणाली. ताई, आपण कित्येक दिवसात चेस खेळलेलो नाही, भूताचा एखादा पिक्चरही बघितलेला नाही. आता माझी एक्झाम झाली ना की आपण खेळूया हा चेस? हो, चालेल, ती म्हणाली. ताई ग, लवकरच लग्न करून तू जाणार ना, मग तेव्हा मला खूप एकटं वाटेल. विराज असं म्हणताच वैदेहीला पण वाईट वाटलं. पण काय करणार विरू, तुमच्या बायका आल्या तर मला त्रास देतील ना, मग मलाही लग्न करून जावंच लागेल, निरागसपणे ती म्हणाली. पण ताई, तू मध्ये मध्ये राहायला येत जा हं, नाहीतर मला खूपच कंटाळा येईल. अरे, लगेच नाही होणार माझं लग्न, बराच वेळ आहे त्याला, तू नको काळजी करूस, असं म्हणत तिने भावाच्या खांद्यावर हात टाकला. तू आता काय करत होतीस ताई? त्याने विचारलं. अरे, आमच्या युनिव्हर्सिटीमधून एक प्रोजेक्ट दिलाय करायला, तेच करत होते. बरं बरं, मग तू तुझं काम कर, मलाही माझा अभ्यास आहे, मी उद्यापासून माझे डाऊट विचारायला येईन हां, असं म्हणत विराज उठला आणि जायला निघाला. काय वाटलं काय माहीत, पुन्हा एकदा तो तिच्या जवळ आला आणि हलकेच तिच्या खांद्यावर डोकं ठेवलं. ताई, तू असलीस ना मग कसलंच टेन्शन वाटत नाही मला, तो म्हणाला. विरू, आहे ना मी, काळजी करू नकोस हां. तिने पण त्याचे गाल कुरवाळले. तो बाहेर पडला. आज तसा तिचा मूड चांगला होता. सकाळी आईसाहेबांना भेटल्यापासून लग्नाबद्दलची जी भीती होती ती काही अंशाने तरी कमी झाली होती. मध्ये मध्ये आरोहीच्या भावाचा विचार येत होता. आईसाहेबांचा चेहरा त्यांच्याशी मिळता जुळता आहे. तिने डोळे घट्ट बंद करून घेतले.
हे बघ युनिव्हर्स, देवा, तसा माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहेच, पण तरी सांगून ठेवते, माझ्या बाबतीत काही चुकीचं करू नकोस. ही आरोही पण मूर्ख आहे. एवढा तिचा भाऊ तिला न्यायला आला तर एखादी म्हणाली असती ना, चल मी तुला ड्रॉप करते म्हणून. नाही म्हणाली तशी. त्यांना पुन्हा एकदा नीट पाहता आलं असतं मला, असं म्हणून डोळे बंद करूनच ती आरोहीच्या भावाचा चेहरा आठवू लागली. पण छे, काही केल्या तो चेहरा आता आठवतच नव्हता. उलट दुपारी भेटलेल्या त्या गुंडाचाच चेहरा समोर येत होता. आजकाल गुंड तरी किती स्टायलिश असतात. असे हँडसम गुंड असतात ना, म्हणूनच काही काही वेड्या मुली त्यांच्या बोलण्याला भुलतात आणि त्यांच्या जाळ्यात फसतात. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय. पण या गुंडाचा चेहरा का समोर येतोय. जा रे तू जा. ती स्वतःशीच काहीतरी बडबड करत असताना मिलिंदाने दरवाजा नॉक केला. आत येऊ का. मिलिंद काकाचा आवाज ऐकून ती गोंधळली. काका ये ना रे. मिलिंदा आत आले. हातातली बॅग तिच्याकडे देत म्हणाले, ही आपली अमानत, आपल्या भावी सासूबाईंनी दिलेली. तो तसं म्हणताच ती लाजली. तिच्या डोक्यावर हात ठेवत मिलिंदा म्हणाले, आता थोडी तरी भीड चेपली ना पिल्लू. मी म्हटलं होतं ना, वहिनी साहेब खरंच खूप चांगले आहेत, प्रेमळ आहेत. त्या तुझे लाडच करतील. अगदी सुखात राहशील तू तिथे. आणि आम्हाला आमचं फुलपाखरू बागडायला हवं आहे, आनंदात राहायला हवाय. आता राग नाही ना. मिलिंदाने विचारलं. नाही काका. बरं मला सांग, आता एकदा त्यांना घरी बोलवावं लागेल. आपल्यालाही त्यांच्या घरी जावं लागेल. दादाशी आणि बाकी घरातल्यांशी मी बोलणारच आहे, पण त्याआधी तुला विचारतो, तसा प्रोग्राम ठरवला तर तुझी काही हरकत नाही ना. तिने कन्फ्यूज होऊन मानेनेच नाही असं सांगितलं. बरं, अजून काही विचारायचं आहे, काही सांगायचं आहे का, काही बोलायचं आहे का, तर मन मोकळेपणाने बोल हा. अजिबात लाजू घाबरू नकोस. लग्नाचा प्रश्न आहे. या एका गोष्टीवर आयुष्य डिसाईड होत असतं. जे काही विचारायचं असेल ते बिंदास विचार मला. मिलिंदा म्हणाले. काका, आईसाहेबांचा स्वभाव छान आहे, कळलं मला. पण यांचा स्वभाव कसा आहे. त्या प्रश्नावर मिलिंदा थोडा गंभीर झाला. चांगला आहे ग, पण थोडा डॉमिनंट आहे. त्याला राग पटकन येतो, पण तेवढा लगेच शांतही होतो. घरात, ऑफिसमध्ये सगळीकडे त्याचीच मर्जी असते. पण तू काळजी करू नकोस. तो राजा असला तर तू त्याची पट्टराणी होशील. मिलिंदा म्हणाले. पण काका, आपल्याकडे असं कुणी रागवत नाही. ते कधी माझ्यावर चिडले, ओरडले तर मला भीती वाटेल ना. ती म्हणाली. अगं विनाकारण वाटेल ना. ती म्हणाली. अगं विनाकारण तुझ्यावर कशाला ओरडेल तो. सगळ्याच नवरा बायकोमध्ये थोडीफार कुरबूर असतेच. आता आपले दादा नाही का वहिनीवर कधीतरी चिडतात. आता आपली वहिनी शांत आहे म्हणून ठीक, पण मिनल माझ्यावर कितीदा चिडते. त्यात एवढं काय घाबरायचं. आणि तसं तू म्हणालीस ना, तू भेटलीस, त्याला पाहिलंस. बहिणीची किती काळजी घेतो तो. आईची घेतो, बहिणीची एवढी काळजी घेतो, मग बायकोची घेणार नाही का, सांग मला. मिलिंदा असं म्हणताच ती जरा लाजली. आता सगळे प्रश्न संपले का, की अजून आहेत काही. मिलिंदाने असं विचारल्यावर तिने मानेनेच नाही असं सांगितलं. बरं मग येऊ मी. हो काका. मिलिंदा वळणार तेवढ्यात ती म्हणाली. काका, आणखीन एक विचारायचं होतं. अजून आहेच का. विचारा. मिलिंदा म्हणाली. काका, त्यांचं नाव काय. मग मिलिंदाला जाम हसू आलं. अरे हो, खरं सगळं रामायण ऐकून झालं आणि आता प्रश्न पडलाय रामाची सीता कोण म्हणून. तसं झालंय आपलं. स्वभावापासून वागण्यापर्यंत सगळं विचारून झालं, पण नाव तेवढं विचारायचं राहिलं. त्याचं नाव देवादेव. नावात दोनदा देव आहे बरं, तेव्हा जरा जपून. तिने नाव मनातल्या मनात एकदा आणि मग हळू आवाजात एकदा उच्चारून पाहिलं. देवादेव. काय ग, काही म्हणालीस का. मुद्दामूनच मिलिंदाने विचारलं. नाही नाही, काही नाही काका. जाताना माझ्या स्टडी टेबलवरचा तेवढा माझा सहदेव देऊन जा हा. मिलिंदा हसले. त्यांनी तिचा तो टेडी तिच्या हातात दिला आणि म्हणाले, हा इथे आहे तो सहदेव, तिथे आहे तो देवादेव. हसत हसत मिलिंदा बाहेर पडले आणि वैदेहीला मात्र फार फार लाज वाटली. आता तर गोंधळ फारच वाढत चाललाय. वैदेही आदिराजला देवादेव समजते आणि खऱ्या देवादेवला गुंड म्हणूनच त्याचा अपमान करून ती मोकळी झालीय. आता बघायच्या कार्यक्रमात काय होईल कुणास ठाऊक, पण मजा येणार आहे. तेव्हा पुढचा भाग अजिबात चुकवू नका.